नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मागच्या वेळी आपण पुरुषांच्या जनेंद्रियांचा कॅन्सर याविषयी जाणून घेतलं होतं. आजच्या भागामध्ये पुरुषांच्या प्युबिक एरियामध्ये वाढणारे अनावश्यक केस यावर आपण चर्चा करणार आहोत. खरं तर हे पूर्णपणे नैसर्गिक आणि अँड्रोजन डिपेंडेंट हेअर ग्रोथचे एक उत्तम असं उदाहरण आहे. मात्र ते अस्वच्छ असेल तर हायजीन, घाम, दुर्गंधी आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. अशा वेळी योग्य काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी नेमके काय करावे, स्किन सेन्सिटिव्ह असल्याने कोणते प्रोडक्ट वापरावे, काय टाळलं पाहिजे, डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा, प्रॉपर हायजीन कसे मेंटेन ठेवावे, या सर्वच गोष्टींविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत एका सत्यप्रसंगाबद्दल. सरांच्या पुणे सेंटरवरील हा प्रसंग आहे. पुणे ओपीडीला एका महिन्यापूर्वी एक 28 वर्षांचा तरुण त्याच्या आई आणि भावासोबत आला होता. आपल्या साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते अगदी सर्वजण रेग्युलर दर्शक. सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याने एका महिन्याचा कमजोरीचा कोर्स देखील पूर्ण केला आणि त्याचा रिझल्ट देखील त्याला खूप छान आला होता. यावेळी मात्र मुलगा फॉलोअपसाठी त्याच्या आईवडिलांसोबत त्यांना घेऊन आला होता. वडील म्हणाले की सर, आम्ही खूप डॉक्टर्स पाहिले आहेत, पण साम टीव्हीचा शो पाहून मुलाला त्याच्या आई आणि भावासोबत मी तुमच्याकडे पाठवले होते. तुम्ही केलेल्या ट्रीटमेंटचा खूप छान रिझल्ट आलाच, पण त्याचा माझ्या मुलामध्ये मोठा बदल देखील झाला आणि तो आता डिप्रेशनमधून पूर्णपणे बाहेर आला आहे. म्हणून मी स्वतः तुमची भेट घेऊन धन्यवाद देण्यासाठी आणि आभार व्यक्त करण्यासाठी इथे आलो आहे. आता आम्हाला पुढील महिन्याचा डोस देखील द्या, असे ते पुढे म्हणाले. त्यानंतर त्यांनी मुलाला थोडे बाहेर जाण्यास सांगितले आणि आई वडील दोघेही आतमध्ये थांबले. ते म्हणाले की सर, दोनदा लग्न होऊन दोन्ही मुली ज्या आहेत त्या पळून गेल्याने आमचा मुलगा नपुंसक आहे असं म्हणून आमची खूप जास्त बदनामी झाली होती, पण तुमच्यामुळे आम्हाला देखील धीर आला. वडील पुढे म्हणाले की सर, मलाही एक प्रॉब्लेम आहे, म्हणून मी मुलाला या ठिकाणी बाहेर पाठवले. माझे वय आता जवळजवळ 55 वर्ष आहे आणि मला बीपीचा त्रास आहे. त्याचबरोबर मला खूप कमजोरी आणि शीघ्रपतनाचाही त्रास आहे. त्यामुळे माझी पत्नी देखील खूप नाराज असते. कधीकधी मला वाटते की हा कमजोरीचा आजार अनुवंशिक तर नाही ना, माझ्यामुळेच माझ्या मुलाला असे झाले नसेल ना. अशा विविध शंका माझ्या मनात येत होत्या, म्हणून मी स्वतः भेटायला आलो आहे. शिवाय मलाही ट्रीटमेंट सुरू करा, म्हणजे माझ्या बायकोचीही नाराजी दूर होईल. पत्नी त्यावेळी हळूच म्हणाली की मुलाचे हाल बघून आत्ता कुठे यांना तुमच्याकडे यायचे कळले. मी तर किती दिवसांपासून मागे लागली होती सरांना भेटा म्हणून. आता मुलाची बायको पळून गेल्यावर त्यांना हे कळले. सरांनी हस्तक्षेप करत वाढणारा विषय जो आहे तो त्या ठिकाणी थांबवला. मुलाच्या वडिलांना काउन्सिलिंग केले. कमजोरीसाठी 3 महिन्यांची त्यांना ट्रीटमेंट सुरू केली आहे. सरांनी दोघांना धीर दिला. गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी, शॉक वेव्ह थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले. दोघेही या ठिकाणी आता अगदी रिलॅक्स झाले होते. त्यांनी सरांचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले की सर, तुम्ही आणि साम टीव्हीचा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती, असे बोलून या ठिकाणी त्यांनी समाधान व्यक्त केले. वैद्यकीय भाषेमध्ये या समस्येला पोस्ट हेरिडेटरी सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर, काय सांगाल? खरं तर ही समस्या जी आहे ती अतिशय कॉमन आहे. पहिली 1 महिन्याची ट्रीटमेंट घेतली, त्याचा रिझल्ट त्यांना छान आलेला आहे. आणि बघा, या ठिकाणी मी हा साम टीव्हीचा इम्पॅक्ट सांगतो.
म्हणजे ज्या ठिकाणी मुलाला पाठवण्यासाठी हो त्यांनी एवढी वर्ष लावली. लावली. पहिल्यांदा भाऊ आला, आई आली, हो त्याच्या दोन्ही बायका पळून गेल्या. गेल्या, डिप्रेशन मध्ये गेले. हो त्याचा रिझल्ट आला आला. म्हणून वडील दुसऱ्यांदा आले. हो. म्हणजे मी कौतुक करेन. नक्कीच. आणि ते आल्यानंतर तो डाऊट त्याने जो विचारला, हो म्हणजे हाच आपल्या आज टॉपिकचा की पॉइंट आहे. येस. लैंगिक समस्या हेरिडिटरी असतात का, असतात का? अनुवंशिक असतात का, हो डिस्कस करूया आपण. नक्कीच. सर्वप्रथम आपल्या जगभरातील या साम टी व्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत, अभिनंदन आणि कौतुक. का अशी जर स्टोरी तुम्ही ऐकली नसती, एवढ्या उशिरा देखील साम टी व्ही तुम्ही पाहिला नसता, तर ही माहिती मिळाली असती का? म्हणून सर्वांनी जे समोर बसलेत ना आता, ही स्टोरी म्हणा, सर्वांचे प्रश्न म्हणा, काळजीपूर्वक काय ऐकायचे. तर या ठिकाणी बघा एवढं प्रबोधन झालेलं आहे की मुलाची तर समस्या नीट करणं झालंच, पण त्यावर आलेल्या अतिप्रसंगामुळं त्या ठिकाणी पत्नीनी आपल्या वडिलांना, म्हणजे त्या मुलाच्या वडिलाला देखील आणलं की यांनाही असंच आहे. मग हेरिडिटरी असतो का? हा नक्कीच असतो. एक अभ्यास झालेला आहे, 30% पर्यंत जे प्रकारचे काही आजार आहेत ज्यामध्ये हेरिडिटरी असणारे, थायरॉईडचे आहेत, ग्लँडचे आहेत, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, हे जर ट्रान्समिट होत असेल, याचं जर कॉम्प्लिकेशन होत असेल, तर मग त्याचा परिणाम स्वीकार होत नसेल का? नक्कीच होतो. तर आपल्याला आपल्या दर्शकांना देखील आपल्याला इन्व्हॉल्व करायचे, कारण आपल्या कार्यक्रमाची शोभा हे आपले दर्शक जे प्रश्न विचारतात ती असते, आणि आपला टॉपिक हे आपण डिस्कस करूया. नक्कीच. त्यासाठी त्यांना आवाहन करणं महत्त्वाचं आहे. नक्कीच. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, 022410106110. सर, आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. जळगावहून मुकेशजी आपल्याशी जोडले गेलेले म्हणजे आहेत. तुमचे आव्हान करण्याच्या आतच सर्व रेडी असतात, ही खूप छान गोष्ट आहे. घेऊया. नक्कीच. नमस्कार मुकेशजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, शॉवर पेनिसेस काय असतात आणि ते नॉर्मल असतात का, याबद्दल माहिती हवी होती. अच्छा, म्हणजे आपले हे जे 22 प्रकार आपण पाहतोय त्यामध्ये शोवर्स पेनिसेस काय असतात, बरोबर आहे? ते नॉर्मल असतात का? हा, तुम्ही सर्वांच्या मनातला प्रश्न हा विचारलेला आहे, कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा इतका कॉमन प्रकार आहे, जवळपास 60 ते 70% लोकांना अशा प्रकारचे पेनिसेस असतात. सांगूया आपण. म्हणजे हे व्हॅरियंट आपण जे पाहतोय ना, ह्या व्हॅरियंटचं एक तुम्हाला खूप चांगलं उदाहरण सांगणार आहे मी. म्हणजे हे रिझन काय, एक अशी स्टोरी आहे ज्यामध्ये की आईवडिलांना किंवा त्यांना काही समजा कमजोरीचा आजार आहे, ते एक तर केस अशी होती की वडिलांना लहान लिंगाचा आजार होता, त्यामुळं ही पत्नी परेशान होती, आणि परत मुलालाही सेम तसंच झालं, आणि त्यालाही असंच होईल का, त्यानंतर त्याची पत्नी पळून जाईल का, यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊन तिने तिचे जीवन संपवलं होतं. म्हणून हे सांगणं आपल्याला आवश्यक आहे. मित्रांनो, शोवर्स पेनिसेस का बोलतो या ठिकाणी? तुम्हाला नॉर्मल काय हेच माहीत नाही. 22 प्रकार आहेत, त्यामध्ये शोवर्स बघा, नावात काय आहे तर शोवर्स म्हणजे दिसणारे. बघा, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, त्याची उंची वेगळी आहे, त्याचे कलर वेगळा आहे, त्याची हाईट वेगळी आहे. त्याप्रमाणे काही लिंगामध्ये त्याची डेव्हलपमेंट होताना इव्हन शिथिल अवस्थेमध्ये देखील ते 5.5 ते 6 इंचाचं बाहेर तुम्हाला दिसतं. मग होतं काय या ठिकाणी, समजा कुठं स्कूलमध्ये आहात, कुठे सोशल ठिकाणी आहात, त्याच्या बाजूच्या व्यक्तीमध्ये त्याचा वेगळा प्रकार असतो, मग तो जातो डिप्रेशनमध्ये की माझं एकदम एवढं लहान साईज आहे, यांचं एकदम मोठी साईज आहे. तर मी एकच सांगेन, शोवर्स म्हणजे बाह्यदर्शनी तुम्हाला नेहमीसाठी शिथिल अवस्थेत आणि इरेक्ट अवस्थेत दोन्हीमध्ये सेम लेंथ असणारे शोवर्स पेनिसेस म्हणतो, आणि हे असे असणारे खूप लकी असतात. पण मित्रांनो, सर्वच जण लकी असतात, त्यामध्ये काही कमी जास्त असेल तर सेक्सॉलॉजी सर्वॉलॉजी चॅनल्सना भेटा, तुम्हाला देखील तो न्यूनगंड जो आहे लहान साईजचा तो अतिशय उत्तम करून देण्यात येईल. ही कॉमन समस्या आहे, हा सोशल प्रॉब्लेम आहे. एकमेकाचं कंपॅरिझन करणे, डिप्रेशनमध्ये जाणे, पण आता असं होणार नाही असं वाटतं या व्यक्तीवरनं. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, पुढील प्रश्न नाशिकहून आहे. रेवतीजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. घेऊया. नक्कीच. नमस्कार, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, हेरी पेनिसेस काय असतात आणि ते नॉर्मल असतात का, वा वा, त्याबद्दल माहिती आहे. खूप छान, एक्सलंट प्रश्न. कारण काय, आमचं जे टायटल दिलेलं असतं त्या टायटलला तुम्ही फॉलो करता आणि त्याप्रमाणे त्याची माहिती गुगलवर सर्च करता, तर हेरी पेनिसेस काय असतात. आणि परत मी तुम्हाला सांगेन, ज्या पद्धतीने पुरुषांबद्दल मी माहिती देतोय, लवकरच मी स्त्रियांचे जे विभिन्न आकार आहेत त्यावर देखील येणार आहे. का, कारण माझ्या मेलवर असे 2-3 प्रश्न आलेले आहेत, आणि आपला हा एपिसोड संपला की आपण त्यावर जाणार आहोत. साहजिक आहे प्रश्न विचारणं की तुम्ही डिस्कशन करताना मी नेहमी काय सांगतो, हा प्रॉब्लेम दोघांचा आहे. निसर्गाने बनवताना दोघांवर काही पार्शियलिटी केली का?
म्हणून सर्वांची माहिती सर्वांना पाहिजे. सांगूया आपण. हेअरी पेनिसेस बघा, म्हणजे तुम्ही विचार करा, नॅचरली बघा, केस आपल्याला पाहिजे डोक्यावर असतील तर खूप छान वाटतं, पण तोच एखाद्या जेवणात आला तर काय वाटतं, अरे किती घाण केस आला म्हणे, हा कोणाचा आहे. मग त्याचप्रमाणे हे बघा, आयब्रो त्या ठिकाणी आहेत, मुस्टॅचेस त्या ठिकाणी आहेत. मग निसर्गाने ज्या ज्या ठिकाणी नॉर्मल लोकेशन आहे, ज्या ठिकाणी स्वेटिंग होतं, या हेअरचा काय फायदा होत असेल. प्युबिक हेअर हे खालच्या ग्रोईन रिजनमध्ये असतात. ह्या हेअरचा फायदा त्या ठिकाणी काही फिरोमोन्स म्हणजे एक बॉडीला स्मेल जो असतो त्यामुळे तयार होत असतो. बऱ्याचदा त्या ठिकाणी काही कसल्या प्रकारचं काही इन्फेक्शन आहे किंवा काही कशाच्या फॉरेन बॉडी आहेत त्या ठिकाणी ते अडवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण काही केसेसमध्ये जेनेटिक कारणामुळं, हेरिडिटीमुळं त्या ठिकाणी ती ग्रोथ लिंगाच्या अर्ध्यापेक्षा पुढच्या भागापर्यंत जाते. मी तर काही अशा केस पाहिलेल्या आहेत की अशा प्रकारचं केस असलेलं किंवा एक्स्ट्रा हेअर असलेलं मला नको आहे, माझा पार्टनर हा नॉर्मल नाही. मित्रांनो, घाबरू नका. यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या लेझर थेरपीज, NDR थेरपीज, इपायलेशन थेरपीज आणि ॲडव्हान्स लेझर असल्यामुळं यातनं तुम्हाला नक्की बाहेर येतं. त्याचे सेटिंग असतात. तुम्ही सेक्सॉलॉजी सेंटरला भेटा आणि यातनं देखील तुम्ही बाहेर येऊ शकता. हा सोशल प्रॉब्लेम म्हणजे बघा, आपल्या डिस्कशनचं रिझन काय असतं की प्रॅक्टिकली जेव्हा मी उपडीत बसतो तुम्हाला फार लहान गोष्ट वाटते हो, पण पर्सनल लेवलला समजा ती आवडली नाही ना, इतकी टोकाला भांडणं जातात की मला शेवटी ते थांबवण्यासाठी त्यांना ट्रीटमेंट देऊन आणि नॉर्मल काय ते समजावून सांगावं लागतं. मला वाटतं हे त्यांना कळलं असेल. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, पुढील प्रश्न शेगावहून आहे. योगेशजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. घेऊया. नक्कीच. नमस्कार योगेशजी, आपला प्रश्न विचारू शकता. विचारू शकता. 41 आहे. ओके, पुढं. वय 41 वर्ष आहे. तुम्हाला काही लैंगिक समस्या वगैरे आहे का, काही अडचण आहे का, बिंदास विचारा, कारण ते सांगायलाच आम्ही इथं बसलेलो आणि हाच टाईम आहे तुम्हाला विचारायचा. बोलू शकता तुम्ही. हो हो आहे. येते का माझा? बरं, बोलत राहा ना तुम्ही. काय काय समस्या आहे? पहिल्यासारखं माझं आणि माझ्या पत्नीचं संभाषण होत नाही आहे त्या गोष्टीमध्ये. बर, आणखी काय होतं? म्हणजे मी माझी पत्नी पहिल्यासारखी खुश करू शकत नाही. बर, आता तुमचं वय किती आहे सांगा मला. 41. बर, तुम्हाला काही कमजोरी, शिथिलता वगैरे वाटते का? तुमचा पार्टनर तुम्हाला साथ देत नाही, काय वाटतं तुम्हाला? नाही, माझी कमजोरी नाही आहे मला. हां, मी 41. पण तुमची पत्नी तुम्हाला तेवढा प्रतिसाद देत नाही, बरोबर आहे? ठीक आहे, काही हरकत नाही. नक्कीच तुम्हाला सांगूया की तुम्हाला अशा पद्धतीची समस्या काय आहे, नक्की तेव्हा आपण डिस्कशन करूया. हा देखील अतिशय कॉमन प्रश्न. एकमेकावर एकमेकांना नेहमी आरोप आणि प्रत्यारोप करणं. आणि मी कधीही सिंगल हिस्ट्री घेत नाही, दोघांची. कारण मी एका साईडची बाजू मांडून त्याला न्याय देणं शक्य होत नाही. पण दोघंही कपलला यायला का सांगतो, कारण खरं काय तेव्हाच मला कळतं. सांगूया आपण. मित्रांनो, जसं आपण BP झाला, डायबिटीज झाला, आणखी काही आजार झाला, लपवता का नाही ना, हातामध्ये मस्त फाईल घेऊन फिरता, दाखवता. मग अशा केसमध्ये दोघांचं कोऑर्डिनेशन, आपल्याकडं दोन्ही पार्टनरमध्ये संभाषणाचा एवढा अभाव असतो की तुमच्यामध्ये हे ॲक्टिव्हिटीबद्दल तर बोलायचंच नाही, आणि ती कशी झाली, तुम्हाला छान वाटलं का, तुम्ही सॅटिस्फाय झाले का, हे तर फार लांब राहिलं. मग आता ह्यांचा काय प्रश्न आता की माझा पार्टनर मला प्रतिसाद देत नाही. बरं, तुम्हाला कमजोरी आहे का विचारलं, तुम्ही म्हणता मी फिट आहे, आणि समजा नंतर शेवटी पार्टनर कधी सोबत आला ना, अहो सर मी नेहमी तयार असते म्हणे, माझं खूप कोऑपरेशन आहे, पण ते तयार नसतात किंवा ते परफॉर्म करू शकत नाही. असे भांडणं करण्यात काही अर्थ नसतो. तज्ज्ञांना बऱ्याचदा मी दोघांनाही बोलवतो, कारण तुम्ही किती फिट आहात, तुम्हाला काही लैंगिक समस्या आहे का, किंवा समोरच्या तुमच्या पार्टनरला असं करण्यामागचं कारण काय. तुमचं वय 41 म्हणजे कमीत कमी 35 तरी असतील. बऱ्याचदा काय होतं, क्रिया करताना त्या ठिकाणी पेन होणं, बऱ्याचदा त्या ठिकाणी ड्रायनेस येणं, कारण हळूहळू 35-40 जात असताना त्या ठिकाणी हार्मोनल बदल होतात, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा चेंज होतात. मग अशा केसमध्ये बऱ्याचदा लॉस ऑफ लिबिडो म्हणजे इच्छाशक्तीच होत नाही. म्हणजे काही जण म्हणतात बाबा स्त्रियांना काही त्रास असेल का किंवा असणार आहे का, आहेत, खूप आहेत ना. त्यांना डिझायर डिसऑर्डर आहे, त्यांना अराउजल डिसऑर्डर आहे, त्यांना पेन डिसऑर्डर आहे, त्यांना ड्रायनेस डिसऑर्डर आहे. अशा प्रकारच्या डिसऑर्डरमुळे बऱ्याचदा ते टाळतात. मी या ठिकाणी एकच गोष्ट सांगेन की तुम्ही एकमेकाचं संभाषण करून, समजा कसल्या प्रकारच्या ड्रायनेसमुळे तुम्हाला पेन होत असेल, इन्फेक्शन होत असेल,
तर अशा केसमध्ये तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारची न लाजता लुब्रिकंट वापरणं, स्वतः त्याला तुम्ही डिमांड करणं किंवा पार्टनरने ते लक्षात घेऊन यूज करणं फार आवश्यक असतं. का? कारण ड्रायनेस पोझिशनमध्ये त्या ठिकाणी इन्फेक्शन, कट्स बसणे आणि इरिटेशन होऊ शकतं. अतिशय चांगल्या प्रकारचे काही हायड्रेशन थेरपी देणारे, त्या ठिकाणी काही ऑइल बेस आहेत, काही सिलिकॉन बेस आहेत, अशा प्रकारचे लुब्रिकंट असतात, काही नॅचरल असतात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही व्हॅसलिन म्हणा किंवा कुठल्या प्रकारचं पेट्रोलियम जेली म्हणा असं इरिटंट अजिबात वापरायचं नसतं. कारण त्यामुळं स्किनला इन्फेक्शन होणं, त्या ठिकाणी क्रॅक जाणं किंवा जखमा तयार होणं एवढ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून एकच गोष्ट सांगेल, तुम्ही दोघंही तज्ज्ञांना भेटा. दोघांमध्येही प्रॉब्लेम येऊ शकतो, वयानुसार येऊ शकतो, वय वाढल्यामुळे येऊ शकतो, तो पाहायला जाईल आणि तज्ज्ञांनी चेकअप केल्यानंतर त्यामध्ये पूर्णपणे तुमचं निदान झाल्यानंतर अशा वेळेला तुम्ही नक्कीच ट्रीटमेंट घेऊन बरे होऊ शकता आणि हळूहळू त्यांचाही टेस्ट तयार होईल. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, सगळं काही मेडिसिन गोळ्या औषध झालं असताना तर आपण ब्रेकफास्ट लंच डिनरची गोळी खाल्ली असती. त्या पार्टनरच्या आवडी काय आहेत, त्यांना काय आवडतं, कधी बाहेर फिरायला घेऊन जाणं, काही खरेदी करणं, थोडं प्लेस बदलणं, म्हणजे अशा गोष्टी फार आवश्यक असतात. मी तुम्हालाही सांगतो की सगळं काही त्या एकाच रूममध्ये आयुष्यभर बसले तुम्ही ना कुठं जात नाही, काही नाही, मग अशा वेळेला पार्टनर हा डिस्ट्रॅक्ट होतो. बरं, अँटी इन्कम्बन्सी असते ना, रोज उठले की तेच, रोज उठले की तेच, असा प्रकार तयार होत असतो. म्हणून हा सोशल सांगणे मला आवश्यक आहे. म्हणून आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात हे आपण मेन्शन केलेलं आहे. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं लहान लहान गोष्टींनी जो आपण आनंद वाढवतो हे त्यातलाच एक महत्त्वाचा उदाहरण. हां, खरं तर डॉक्टर कसं असतं की दोघं जण ज्यावेळी संभाषण साधत नाही त्यावेळी बऱ्याचदा पुरुष जो आहे किंवा स्त्री सुद्धा डिप्रेशन मध्ये जाते आणि अशा वेळेला ते व्यसनांच्या आहारी जातात. त्यातील सगळ्यात कॉमन व्यसन जे घेतलं जातं ते म्हणजे स्मोकिंग किंवा ज्याला आपण सिगरेट ओढणे वगैरे या सगळ्या समस्या म्हणतो. यामुळे जर कमजोरी येत असेल तर त्यावर काय उपाय करता येईल? आता महत्त्वाचा भाग मी आज सांगणार आहे. बरेच जणांना काय वाटतं व्यसन फक्त पुरुष करतात. नाही, आता हा भाग नाही. नाही, यामध्ये मी दोघांबद्दलही सांगणार आहे आणि स्मोकिंग कसं अफेक्ट करतं आणि काय परिणाम होते पाहूया आपण. नक्कीच. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट जर लिमिटमध्ये असेल ना ती नॉर्मल असते. एकदा मर्यादा क्रॉस झाली, लिमिट क्रॉस झाली म्हणजे काय की बऱ्याचदा आपण काय करतो, म्हणजे फार आनंद झाला म्हणून पण एखादं व्यसन करायचं, वा मी आज फार खुश आहे आणि मी फार डिप्रेस झालो, माझ्यावर खूप टेन्शन आलं म्हणून पण स्मोकिंग करायचं. मग विचार करा की अशा प्रकारे समजा तुम्ही स्मोकिंग केलं, ऑकेजनल असेल, लिमिटेड असेल, मी काही त्याला प्रबोधन करत नाही करायला पाहिजे म्हणून, कारण मी बंद करा म्हणण्याने पण तुम्ही बंद करणार हे मला माहिती आहे. या ठिकाणी एका दिवसामध्ये 20-20 सिगारेट आणि चेन स्मोकिंग तुम्ही असणारे काही जण असतात, त्याचा डायरेक्टली परिणाम हा होत असतो तुमच्या लिंगाच्या फ्लोवर, ब्लड फ्लोवर, इपिथेलियमवर. काय होतं असं, यामध्ये अतिशय टॉक्सिक पदार्थ आहेत. निकोटीन आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सायनाईड आहे. असे ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल ते घ्यावं का न घ्यावं? अहो, त्याला किती फिल्टर लावा, भले ते काही इलेक्ट्रॉनिक असेल किंवा काही असेल, त्यामुळं काही होत नसतं. एकच गोष्ट सांगेन, तुमचं फिटनेस कसं आहे आणि तुम्ही ते टॉयलेट करू शकता. कारण एका सिंगल सिगारेटमुळे देखील लिंगाकडे जाणारा ब्लड फ्लो हा 50% कमी होतो. एवढंच नाही, त्याचबरोबर तुमचे लंगचे होणारे आजार तिथे लांब राहिले, पण फर्टिलिटी, तुमचे स्पर्म देखील क्वालिटी ही डाऊन व्हायला लागते, त्याचा DNA खराब होतो, त्याची मोटिलिटी खराब होते, त्याला बाळ राहत नाही, त्याला प्रेग्नन्सी होत नाही. आणि आता दुसरा भाग मी जसं बोललो प्रियंकाजींना, स्त्रियांमध्ये देखील सध्या अतिशय कॉमन प्रकार आहे स्मोकिंगचा आणि त्यांच्यामध्ये चेन स्मोकिंग असेल, अतिशय वाईट साईड इफेक्ट होत आहेत. त्यांना फर्टिलिटी होण्यापासून दूर जावं लागत असे. का? कारण त्या ठिकाणी ओव्ह्युलेशन होत नाही आहे. त्या ठिकाणी अर्ली मिनोपॉज, म्हणजे वय 45-50मध्ये तुमची पाळी जायला पाहिजे, तुम्ही 30-35मध्ये मिनोपॉजमध्ये चाललेले आहात. मग ड्रायनेस डिसऑर्डर आहे, पेन होणं आहे, लॉस ऑफ लिबिडो आहे, ऑर्गॅझम न होणं आहे. तर मित्रांनो एकच सांगतो, हळूहळू व्यसनातून तुम्ही बाहेर या. नक्कीच व्यसन कमी केल्यानंतर तुम्हाला परत ते रिगेन होणार सप्लाय. आणि जर नाही झाला तर सेक्सॉलॉजी, न्यूरोलॉजिस्ट आहेत, ट्रीटमेंट घेतल्यानंतर अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल. मला वाटतं हळूहळू मी बंद, हे बघा सांगून उपयोग नाही असा, पण कमी म्हणजे फ्रिक्वेन्सी जरी कमी केली तर त्यांचं लैंगिक आयुष्य चांगलं होतं. बरेचदा माझ्याकडे असे येतात म्हणे, आता माझी प्रेग्नन्सी राहणार आहे म्हणे, मला स्मोकिंगची सवय, मग मी कितीदा करू? अजिबात प्रेग्नन्सीमध्ये कुठल्याही प्रकारे स्मोकिंग करायचं नसतं. नाही तर बाळाच्या डेव्हलपमेंटवर, बाळाच्या ब्रेनवर, आणि तुम्हाला नंतर मतिमंद बाळ पाहिजे असतं का? नाही ना. म्हणजे तुमच्या एन्जॉयमेंटसाठी येणाऱ्या प्रोजिनीला परिणाम करणे हे चुकीचं आहे. म्हणून आपला इथनं हे समुपदेशन सगळ्यांना मला वाटतं सर्वांना समजलं असेल. नक्कीच. अतिशय महत्त्वाचं देखील आहे डॉक्टर ते. डॉक्टर, आता आपण आलो आहोत कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या भागात, म्हणजे भाग्यवान विजेता. नक्कीच सांगूया आपण. माणिक पाटील कोल्हापूरचे,
मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट गेलं, अतिशय आनंद व्यक्त केला आणि आपल्या मित्रांसाठी देखील ती पुस्तकं घेऊन गेले. आणि मित्रांनो, तुम्हाला देखील असं सहभागी व्हायचं असेल, तुमच्या शंका दूर करायच्या असतील तर या ठिकाणी लकी ड्रॉ आहे, आता मॅडम काढतील, पाहूया आता कोण लकी विनर आहे तो, पाहूया. तुम्ही मिक्स करा त्याला. आणि जवळपास सर्व जणांची आता बक्षिसं घेण्याचा नंबर हा वाढलेला आहे. आणि हा एकच चला करूया आपण, आता कुठे गेलो पाहूया आपण. चला, आता आपण मुंबईतच आहोत, अंधेरी. चंदू लोखंडे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. का? कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं त्यांनी? या ठिकाणी थायरॉइडायटिस म्हणजे थायरॉइडचं इन्फेक्शन असेल तर त्याचा परिणाम तुमच्या लैंगिक आयुष्यावर होतो का? नक्कीच होतो. स्त्रियांमध्ये देखील होतो, पुरुषांमध्ये देखील होतो. हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइडच्या लेवल जर कमी झाल्या, सेक्स ड्राईव्ह कमी होतो, लिबिडो कमी होतो, त्या ठिकाणी तुम्हाला ड्राय इजॅक्युलेशन व्हायला लागतं. दुसरा भाग, इव्हन हायपरथायरॉइडिझम जरी असेल तर अशा केसेसमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला डिले इजॅक्युलेशन आहे, अराउजल न होणं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी इच्छाशक्ती न होणं आहे, अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. तर ह्यांचं खरंच अभिनंदन, खूप छान उत्तर दिलं आहे आणि आपल्या जवळच्या सेंटरला येऊन त्यांनी ते पुस्तक घेऊन जावं. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देखील जिंकायचं असेल तर तुम्हाला प्रश्न विचारायला लागेल. तर काय प्रश्न आहे? सिगारेट स्मोकिंगमुळे तुम्हाला कमजोरी येते का? आणि आले असेल तर काय करायला पाहिजे? याचं उत्तर तुम्हाला इथे गुरुवारपर्यंत द्यायचे. डायरेक्ट फोन करा, मेसेज करा, टेक्स्ट करा किंवा आमच्या टीमला तुम्ही बोलून सांगू शकता. मागच्या आठवड्यातला इव्हेंट्स तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं एक ॲफिलिएशन ज्याला म्हणतो आपण, दादर येथील आपल्या एजम दैफळे हॉस्पिटलला या ठिकाणी सेक्शुअल या थिंग अवेअरनेस, वेलनेस आणि त्याचे इन्स्टिट्यूट, ज्यामध्ये की आपण ट्रेनिंग प्रोग्राम आहे, ज्यामध्ये त्यांना पूर्ण प्रकारचे थेरपीज आहेत, त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स आहेत, त्याचबरोबर सेक्शुअल अवेअरनेसबद्दल, त्याच्या काउन्सिलिंगबद्दल आणि त्याचबरोबर ट्रेनिंग प्रोग्राम्सबद्दल देखील त्या ठिकाणी सर्वांना हे ज्ञान घेण्याचा चान्स मिळणार आहे. आमच्या वेबसाईटवरती पूर्णपणे डिटेल्स असतात. नक्कीच अशा प्रकारच्या रिकग्निशन झाल्यामुळं खूप जणांना याचा लाभ घेता येईल. आणि जे आपलं पुढचं ध्येय आहे की आपल्याला हे लैंगिक शिक्षण काळाची गरज, हे सर्व तोपरी खेड्यापाड्यापर्यंत, तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, हे आपलं एम आहे. आणि त्यामुळेच आपण या ठिकाणी हा टीचिंग कोर्सेस सुरू केलेले आहेत. आणि नक्कीच याचा सर्वांनी लाभ घ्यावा, नक्की आम्ही या ठिकाणी आवाहन करतो. आणि आमच्या पूर्ण आठवड्यामध्ये झालेले इव्हेंट जे आहेत त्या ठिकाणी पुस्तकांचे गिफ्ट देणं आहेत, आमचे गेस्ट्स आहेत किंवा डॉक्टर्स विजिट्स आहेत, ह्या गोष्टी नेहमी सुरू असतात. आणि अशा पद्धतीने सर्वजण मिळून या ठिकाणी या सुखी जीवनाच्या मंत्राचा प्रचार आणि प्रसार करत असतात, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखी जीवनाचा मंत्र सुरू होणं हे अतिशय आवश्यक असतं. आणि बाकी प्रियंकाजी तुम्ही सांगू शकता की कशा पद्धतीने हे जे आपलं अभियान आहे, ही जी आपली इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे इन शॉर्टमध्ये इस्वास नावाने आपण तयार केलेलं आहे, त्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सेक्शुअल वेलनेस अँड अँड्रॉलॉजी स्टडीज. कारण खूप जणांना अँड्रॉलॉजी काय माहीत नसतं. परवा इकडे एक पेशंट आलेला, सर म्हणे कुठं जायचं कळत नव्हतं, अँड्रॉलॉजी म्हणजे काय समजत नव्हतं. त्यामुळेच आपण ही इन्स्टिट्यूट सुरू केले. मला वाटतं आता सर्वांना याचा नक्कीच लाभ होणार. नक्कीच. खरं तर अभिनंदन सर, सर्वात आधी तुमचं. खरं तर याच्या नावामध्येच विश्वास म्हटलं की विश्वास हा नावातच त्याच्या आलेला आहे. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना फायदा होणार. सुखी जीवनाच्या मंत्रावर जो विश्वास आहे तो चिरकालीन राहणार आहे. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर, आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.